आज उमराणे गावामध्ये अनेक प्रचंड मोठ्या प्रमाणात समस्या आहेत आणि प्रत्येक वेळी लोक सांगतात की गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजप सरकार पाहिजे. आज गावामध्ये सत्ता भाजपचा आहे, जिल्हा परिषद भाजपचा आहे, सदस्य भाजपचा आहे आणि आमदार सुद्धा भाजपचा आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टी आता गल्लीपासून दिल्लीपर्यंत सरकार भाजपचं आहे. परंतु 4 किलोमीटर रस्त्याला जर एक वर्ष लागत असेल तर गतिमान सरकार कुठे गेल्याचं. त्यामुळे आता म्हणजे दुचाकीवाल्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अनेक मोठ्या प्रमाणात डंपर जात आहेत, त्या डंपरच्या धूळ लोकांच्या डोळ्यात जात आहे आणि मोठ्या प्रमाणात खडी टाकल्यामुळे त्या खडीवरून घसरून मोटरसायकल अपघात होत आहे. असं अनेक प्रकारच्या समस्या गावात उपलब्ध आहेत, परंतु कोणी सोडण्यास पुढाकार होत नाही. त्यामुळे गावातील तरुणांनी पुढाकार घेऊन येणाऱ्या 4-5 दिवसात त्या उपाययोजना केल्या नाहीत तर शासनाला आम्ही इशारा देत आहोत की रास्तारोको आंदोलन करून त्याला आपण वाचा फोडणार आहोत. मी उमराणीचा रहिवासी आहे, शिंदे. तर आपल्या उमराणी गावामध्ये गेल्या 30 वर्षापासूनचा रस्त्याचा प्रश्न हा फार मोठा ग्रहण झाला. म्हणजे काय, कटमारी रस्ता असेल, रामकृष्ण रस्ता असेल, सिंदूर रस्ता असेल, कोपरगी रस्ता असेल किंवा कोपरगी रस्ता असेल, सर्व रस्ते फुटलेले आहेत. पूर्णपणे लोकांना वाहतुकीसाठी हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. गावात लोकांच्या बऱ्याच जर्सी गाईमुळे दूध घालण्यासाठी येण्याचा प्रश्न असेल किंवा प्रवाशांना जाण्या येण्यासाठी प्रश्न असेल, वाहतुकी बरेच असे मुद्दे आहेत ते पूर्णपणे विस्कळीत झालेले आहेत. तर गावामध्ये एस टी व्यवस्था ही कर्नाटक शासनाची बरीच चांगली आहे, पण महाराष्ट्र शासनाकडून त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे. त्याच्याबरोबर पूर्ण रस्ते उखडलेले आहेत. रामती रस्ता बघा किंवा कश्मीर रस्ता बघा किंवा सिंधू रस्ता बघा, त्याचप्रमाणे आता तुम्ही ज्या रस्त्यावर उभं राहिले त्या साईडला, ह्या साईडला तुम्ही बघू शकता, ह्या साईडला पूर्णपणे गाडीचं साम्राज्य आहे. एक जरी थोडा बहुत बारीक पाऊस जरी पडला तर पूर्णपणे गाड्या इथं अडकून बसतात. लोकांना जाण्या येण्यासाठी बिलकुल सगळा खोळंब होऊन बसतो. या साईडला समोर देखील एक मोठा खड्डा पडलेला आहे. त्यामध्ये रात्री काल परगावचे लोक जात असताना गाड्या पडलेले. उमराणे गावचे बरेच लोक ही स्कूटीवरून येतात जातात किंवा गाड्या असतील, गाड्या त्यात अडकून बसलेल्या आहेत. एकदा मोठी गाडी आता अडकून बसली होती 200 ते 7-8 दिवस अडकली होती. तर असं या रस्त्याचं काम ही 1 वर्षापासून पूर्णपणे खोळंबलेलं आहे. याच्यावर वरचेवर आम्ही तक्रार देखील पिडोली खात्याला केली आहे, सगळ्या नेत्यांच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता की आपल्या उमराणे गावाच्या बॉर्डर लाईनला कोतलगी असेल, कटमरी असेल, शिंगूर असेल, रामपेठ असेल, इकडे सगळ्या प्रमाणात कर्नाटकाने चांगल्या वाहतुकी रस्ता आणलेला आहे. तर लोकांचा सगळ्यात जास्त कन्नड भाषिक प्रदेश असल्यामुळं आज महाराष्ट्राकडून कुठल्याही सुविधा जर मिळत नसतील तर कर्नाटकात सामील होण्यासाठी लोकांची गावं नाही. सीमावर्ती भागातले जेवढे गावं असतील, बेळूर आहे, दसरगी आहे, गोगवाडा आहे, शिंदूर आहे किंवा नदीचा भाग असेल, पूर्व भाग असेल, ते लोक भयंकर त्रस्त आहेत. पाण्याचा प्रश्न तर फार मोठा गणन झालेला आहे. एवढा मोठा उन्हाळा होऊन सुद्धा गावात पाणी सोडलेलं नाही. पाणी सोडतो 30 वर्षापासून आमची एक पिढी आमच्या वडिलांची पिढी करून गेली. याच्या पुढेही जर ह्याच प्रमाणात जात असेल तर इथले लोक आता भयकत असतात. ह्याच्या अगोदर हे आंदोलन झालं होतं कर्नाटकच्या मुद्द्यावरून आणि यानंतर जसा बेळगावचा प्रश्न उचलला गेला तसं इथलं सीमावर्ती भागातले लोक सुद्धा त्रस्त आहे. शिक्षणाच्या बाबत सुद्धा मागास आहे गाव. पाण्याच्या बाबत तर बिलकुल ही अशी अवस्था आहे की आज एखादं जनावर जरी करून आम्ही जर्सी असेल, म्हैस असेल करून त्यानुसार उपजीविका करावं म्हणलं तरी सुद्धा भयानक अवस्था आहे. लोकांची आर्थिक व्यवस्था ही पूर्णपणे मोडकळीस राहिलेली आहे. त्यामुळे याकडे आपल्या सत्ताधीशांनी, हे भाजपची सत्ता असेल, काँग्रेसची असेल, कुणीही असेल, त्यामध्ये विरोधी पक्षांनी कुठली भूमिका आजपर्यंत चांगली बजावलेली. आज भाजप विरोधी पक्षात असताना सुद्धा त्यांनी सुद्धा बजावलेली नाही आणि शासनात काँग्रेस असून सुद्धा त्यांनी व्यवस्थितपणे बजावलेली नाही. आज कर्नाटकामध्ये केलं तर शेतकऱ्यांना एवढ्या प्रमाणात व्यवस्था आहे की स्प्रिंकलर व्यवस्था असेल, तुम्हाला सांगतो शेतीबाबतच्या द्राक्ष व्यवस्थेला 1.5 लाखाची सबसिडी आहे, बिनव्याजी कर्ज मिळतंय. त्यांना इतक्या प्रमाणात शेतकऱ्यांना सुविधा मिळते, त्यांना रस्ते वाहतूक चांगली आहे. तर गावामध्ये आमच्या मिळत जर नसेल तर याबाबतचं लय मोठं आंदोलन भविष्यामध्ये छेडलं जाईल असं आम्ही शासनाला आज जागरूक करण्यासाठी एक आंदोलनासाठी पहिला व्हिडिओ प्रेस मार्फत आणि शासनापर्यंत पोहोचत आहोत. शासनानं तात्काळ याच्यावरती लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा इथले सर्व सीमा भागातले जेवढे शेतकरी वर्ग असेल, युवक वर्ग असतील, हे आंदोलनासाठी तयार राहणार आहे. एवढं बोलून मी थांबतो. जय हिंद, जय कर्नाटक. मी मुकुंद आहे. हे उमराणी गावातील आता सध्याच्या परिस्थिती काल झालेल्या पावसामुळं सगळे गावात हे आता थांबलेला आम्ही जत उमराणी मोठे रस्ता आहे. त्या मोठ्या रस्त्यामध्ये आता 4 ते 5 महिने झाले त्या रस्ता उकरून तिथं मुरमीकरणाचा आम्ही जतमध्ये जाऊन PWD ऑफिसला त्याचं एक निवेदन दिलं. त्यांनी पण काही आता 2 महिन्याच्या अगोदर आम्ही निवेदन दिलं, त्याचं पण त्यांनी काय याच्यावर क्रिकेट केलं. त्यामुळे ते पावसामुळे तर दर 4-5 गाड्या ते कंटिन्यू जाता येताना तुम्ही बघताय, आता तुम्हाला पण दिसतंय. ग्रामसेवकाला पण सांगितलं तेव्हा मुरुम तरी टाकून तुमचं अजून ते लेट असलं तरी मुरुम तरी टाकून हे लोकांना जाण्या येण्यासाठी हे मोठी मार्ग असल्यामुळं ते पंढरपूर एक मोठी बस चालू होती, ते पण बस आता बंद केली ह्या रस्त्यामुळे. असे गावामध्ये काही चांगले काम चांगलं काम तर नाहीच आहे आणि ह्याच्याकडे लक्ष पण नाही. आता तुम्ही बघताय
काल पाऊस झाल्यामुळे इथं परिस्थिती होऊन बसले आणि इथे गावात आता हे 5 वर्ष झालं त्या अगोदर पण ह्या गावात काम फक्त चालू कशा बद्दल आहे म्हटल्यावर गावातील पेइंग ब्लॉक आणि गटार 5 वर्षात 2 ते 3 वेळा ते गटर होतात आणि ते सत्ता येऊपर्यंत परत मोडलेलेच असतात आणि पेइंग ब्लॉक असा टाकलेला आहे त्यांनी फक्त पैशासाठी ते काय काम होतं. आता जर कोणतरी गल्लीत करतो म्हटला 1 वाडापासून 5 वाडा आपल्या गावात 5 वाडा आहे 5 वाडा कुठं पण करतो म्हटला पाय ठेवला म्हणजे ते अंगावर त्यांच्या चिखलच्या तोंडाला जाणार. ह्या पद्धतीचे पेइंग ब्लॉक आहेत आणि वर्षातून 5 वर्षात 2 ते 3 वेळा प्रत्येक गल्लीत 2 वेळा गटर काम आहे. पण एक पण आता सध्याच्याला काल झालेल्या पावसामुळे एक पण गटरमध्ये व्यवस्थित पाणी जात नाही. पण असं परिस्थिती आहे आता बोल. आणि आता आपल्या गावात एक महत्वाचा मुद्दा आहे म्हटलं तर आता गावात आता शनिवारचा आठवडी बाजार असतो आणि शेतातून मळ्यातील लोक सगळीकडं आता 4-5 किलोमीटर गावात त्यांचे घर आहेत. गावात सगळी महिलाचं आज बाजाराला येतात. तरी पण आपल्या गावात एवढं दिवस आम्ही बघतो आता 30 वर्ष झालं आम्ही राजकारण करत असताना सगळे बघितलं पण आमच्या गावात शौचालय महिलांसाठी शौचालय आहे. एकही शौचालय कुठेही दाखवा असं गावात शौचालय आहे आणि महिलांना जर कुठल्या तरी गावावर येणं पाहुणं बस स्टँडमध्ये बसायला जागा नाही बसलं तरी पण त्यांना शौचालय जर आलं तर ते कुठं जायचं त्यांना कळत पण नाही महिलांना. आता पुरुषांना आपलं तर प्रत्येक कुठं तर जाऊन करतील पण महिलांना कुठं आता अगोदरचे पण आता म्हटल्यासारखं अगोदर काँग्रेसचे सरकार पण होतं त्या गावात पण सरकारवर टेकले होतं आता सध्याचे भाऊचे पण आता उमराणीमध्ये हे तर काय एक पण काम चांगलं झालं नाही त्यामुळे आम्हाला असं म्हणायचं होतं याच्याकडे थोडंफार लक्ष घातलं पाहिजे. आणि हे कर्नाटक हद्दीला लागून आपले इथं एक 4-5 गाव आहेत राणी बसरी शिंदूर गुगवाट मग भोजनवाडी रावगुंडवाडी मुचंडी याला लागून हे 5 ते 10 किलोमीटरवर ते कर्नाटक बॉर्डर आहे. म्हणजे ते कर्नाटक बॉर्डर मध्ये गेलो ना आपण तिथं असं वाटतंय रस्ता पाणी जे काही आहेत बघा सगळं व्यवस्थित आहे. म्हणजे लोकांना असं वाटायला लागलंय पण आपण इथं असतोय एवढं चांगलं महाराष्ट्र आपण महाराष्ट्र राज्यात असून एवढं मोठं प्रगतशील राज्य असून कर्नाटकपेक्षा मोठं राज्य असून पण आपल्याला काही सुविधा होत नाही. आपल्याकडे महाराष्ट्र सरकार हे जत तालुका मुद्दामूनच असं बघून असं काम करतोय का असं लोकांना प्रश्न पडाला. आपण एवढा मोठ्या राज्यात असून आर्थिकदृष्ट्या पण हे राज्य चांगलं असून पण या कर्नाटकमध्ये एवढं सुविधा बघितल्या लोकांना असं वाटतंय आपण का मुद्दामूनचे तालुक्यामध्ये हे कर्नाटक लागून बॉर्डर लागून गावांना वगळण्यात येतं का असं लोकांना प्रश्न पडले. याच्यावर पण ते महाराष्ट्र सरकार लक्ष घेतलं पाहिजे. ಎಲ್ಲ ಐತೆ ಜನತಾ ಕುಡಿತಿ ಇವಾಗ ಏನಪ್ಪ ಆಗಿತ್ತು ಅಂದ್ರೆ 5-6 ತಿಂಗಳು ಆಯ್ತು ಈಗ ಹಾದಿ ಕೆದರಿ ಬಿಟ್ಟಾರ ರಸ್ತಾ ಜತ್ತಿ ಹಾದಿ ಐತಿ ದೊಡ್ಡ ಗಾಡಿ ಹಾಯ್ತಿದ್ವು ಈಸ್ ದಿನ ಮುಂದೆ ಚಲೋ ಇತ್ತು ಅದನ್ನ ಕೆದರಿ ಎಲ್ಲ ಸಕ್ಕ ಕಡ್ಡಾಯ ಮಾಡಿಬಿಟ್ಟಾರ ಇಲ್ಲಿ ಒಟ್ಟು ದೊಡ್ಡ ಗಾಡಿ ಹಾಯವಲು ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ರೈತರೆಲ್ಲ ಇದನ್ನ ಮಾಡ್ಯಾರಿಲ್ಲ ಕೌಂಟ್ ಇದನ್ನ ಅಂಗಡಿಗಳು ಇಟ್ಟಾರ ಅವ್ರಿಗೆಲ್ಲ ದಂಧಾ ಸಮಸ್ಯೆ ಆಗ್ಬಿಟ್ಟೈತಿ ಹಾಯಲ್ಲ ಕನಕ ಒಟ್ಟ ಬರವಲ್ತು ದೊಡ್ಡ ಬೋರ್ ಗಾಡಿ ಬರವಲ್ತು ಕಾತಿನ ಗಾಡಿ ಬರವಲ್ಲು ಎಲ್ಲ ಸಮಸ್ಯೆ ಆಗ್ಬಿಟ್ಟೈತಿ ಒಟ್ಟು ಗಟಾರ್ಗಳು ಎಲ್ಲಿ ನೋಡ್ತೀನಿ ನೋಡಿ ನಿನ್ನ ಮಳೆ ಆಗೈತ್ರಿ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಒಟ್ಟು ಪ್ಯಾಕ್ ಆಗ್ಬಿಟ್ಟೈತಿ ಒಟ್ಟು ನಾರ್ಲತ್ತಾವ ಇಲ್ಲೇ 4 ಕಿಲೋಮೀಟರ್ ಮೇಲೆ ಕರ್ನಾಟಕ ಐತ್ರಿ ನೋಡೋರು ಅವ್ರು ಹಾದಿ ಹಂಗ ತುಪ್ಪ ಬಿದ್ರೆ ಬಳ್ಕೊಳಂಗದವ್ರಿ ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮಲ್ಲಿ ನೋಡ್ರಿ ಅವ್ನ ಎಲ್ಲ ಹಂದಿ ಹೇಳೋದು ಹಾದಿ ಮೇಲೆ ಬಂದ್ಬಿಟ್ಟೈತಿ ಏನೂ ಉಪಯೋಗ ಇಲ್ಲ ನಮ್ದು ಬರೀ ಹೇಳ್ತಾರು ಸರ್ಕಾರ ಮ್ಯಾಗ ನಮ್ದಿಲ್ಲ ಈ ಎಲ್ಲಾ ತರ ಮ್ಯಾಗಿನ ಹಿಡಿದು ಕೇಂದ್ರ ಹಿಡಿದು ಸರ್ಕಾರ ಐತಿ ಇಲ್ಲಿ ದಿಲ್ಲಿ ಹಿಡಿದು ಸರ್ಕಾರ ಐತಿ ಇಲ್ಲಿ ತನ ಹ್ಯಾಂಗ್ ಮಾಡಿವ್ರು ಕೇಳೋಣ ಬರೀ ಸರ್ಕಾರ ಬರ್ಲಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಊರಾಗ ಸರ್ಕಾರ ಐತಿ ಎಲ್ಲಾ ಕಡೆ ತಾಲೂಕಾದ ಸರ್ಕಾರ ಐತಿ ರಾಜ್ಯದ ಸರ್ಕಾರ ಐತಿ ಬರೀ ಲಕ್ಷ ಕೊಡ್ಲಾಕ ಯಾರು ಇಲ್ಲಿ ಅದ್ರಾಗ ನಮ್ಮ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಮುಮ್ರಾಣಿ ಅಂದ್ರೆ ಮರ್ತಾ ಬಿಟ್ಟಾರ ಎಲ್ಲಾರು ಯಾರು ಈ ಕಡೆ ಲಕ್ಷ ಕೊಡುವಾರ ನೋಡು ಹಿಂಗ ಮಾಡಿ ಅಂದ್ರೆ ನಾಳೆ ಹಿಡಿದ ಜೈ ಕರ್ನಾಟಕನವ್ರು ನಾವು ಯಾಕಂದ್ರೆ ಈ ಮಗಲ ನೋಡ್ರ ನಮ್ಗೆ ಎಷ್ಟು ಸುಧಾರಣೆ ಕಾಣ್ತದೆ ಅಲ್ಲಿ ನಾ ದಿನ ತಿರುಗಾಡ್ತೀನಿ ಬಡ ಅದ್ರಾಗ ಬಡ ಒಳಗೆ ತಿರುಗಾಡ್ತೀವಿ ಇಟ್ಟು ಬಾರಿ ವಿಕಾಸ ಅದಾವ ನಿಮ್ಮ ಊರ ಅವ್ರು ಬೇಯ್ತಾರ ಮಂದಿ ಏನು ನಿಮ್ಮ ಊರತ್ತಾರ ನಮ್ಗೆ ಅವ್ರು ಹಾ ಸಿಗೋಲ್ ನಿಮ್ ಹಾಯಂಗಿಲ್ಲ ಅವತಾರ ನಿಮ್ಮ ಊರಿಂದ ಒಟ್ಟ ಹೋಗಲತ್ತಾರ ಅವ್ರು ಹಿಂಗಾಗಿ ನಮ್ಗೆ ನಾಳೆ ಹಿಡಿದ ನಾವು ಜೈ ಕರ್ನಾಟಕ ನಾವು ಇಲಾಖೆ ಇದನ್ನ ಪ್ರಶಾಸನ ಪಕ್ಕ ಲಕ್ಷ ಕೊಡಬೇಕು ಆಯ್ತು ಪ್ರಶಾಸನ ಲಕ್ಷ ಕೊಡಬೇಕು ಹಾದಿಗಳು ಇದನ್ನ ನೋಡ್ಬೇಕಿಲ್ಲ ಒಟ್ಟು ಗಾಡಿಗಳು ಹಾಯವಲು ಖಾತೆ ಬರೋರು ಏನು ಬರೋರು ಆಯ್ತಾ ಊರಾಗ ಒಂದ್ರಿ ಊರಾಗ ಈ ದಿನ ಏನ್ ಹೇಳ್ತಿರು ನೀರು 15 ದಿವ್ಸಕ್ಕೊಮ್ಮೆ ನೀರು ಬರ್ಲತ್ತಾವ ಪೈಲ ಏನ್ ಹೇಳ್ತಿರು ನೀರ ಇಲ್ಲಿ ಊರಾಗ ಕೆರೆಯಾಗ ನೀರ ಎಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ನೀರಿಲ್ಲ ಒಟ್ಟು 2 ಕೆರೆ ತುಂಬಿಟ್ಟಾವ ನೀರು ಯಾರು ತಂದಿಲ್ಲ ನೀರು ಬಿಡ್ಲಾಕ ತಯಾರಿಲ್ಲ ಅವ್ರ ಸಿಪಾಯಿಗಳು ಹಚ್ಚು ತಯಾರಿಲ್ಲ ಬರೀ ನೀರು ಅವಾಗ ಈ ನೀರಿಲ್ಲ ತಿರು ನೀರಿದ್ದಾರೆ ನೀರು ಬಿಡ್ಲ ಊರಿಗೆ ಊರಾಗ ನೀರಿಲ್ಲ ಏನಿಲ್ಲ